दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून एन.डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांच्यावरती उपचारही करण्यात येत होते, मात्र वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ विचारवंत, सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती अगदी रस्त्यावरती उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते अशी एन.डी. पाटलांची ओळख होती। वयाच्या 93व्या वर्षी एन.डी. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, एक ज्येष्ठ विचारवंत महाराष्ट्रानं गमावलाय। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते। आज अखेरचा श्वास एन.डी. पाटलांनी घेतलाय। खरं तर अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी बातमी म्हणावी लागेल, कारण लढवय्या एक महाराष्ट्राचा नेता आज आपल्यातून निघून गेलाय, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला देता येईल। कारण आपण पाहतो की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर एखाद्या सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी जे काही लागेल त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचलेलं आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्याच वर्षी त्यांना कोरोनानं गाठलेलं होतं, पण एन.डी. पाटील सरांनी त्याला देखील 2 हात करत त्याला हरवलं होतं आणि त्यातून ते बरे होऊन घरी परतले होते। जेव्हा घरात होते, म्हणजे 2 दिवस आधीपर्यंत ते घरात होते आणि लोक त्यांना भेटायला येत होती, त्यावेळेला प्रत्येकाला ते वैयक्तिकरित्या भेटत होते, अनेकांना ओळखत होते। ही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणावी लागेल। खरं तर एन.डी. पाटलांचं आयुष्य हे अतिशय संघर्षमय आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर रयत शिक्षण माध्यमातून त्यांनी तळागाळातील व्यक्तींपर्यंत शिक्षण पोहोचावं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही सांगितलं होतं त्यांना, कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांना दिलं होतं, तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वंचित राहणाऱ्या, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येकाला प्रवाहात आणण्याचं काम केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरातला टोलचा लढा असेल, रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा लढा असेल, तिथे अक्षरशः ज्यांनी या शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केला त्यांना गुडघे टेकायला भाग पाडले होते। कोल्हापूर सरकारमध्ये एन.डी. पाटील सर हे सहकार मंत्री होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस एकाधिकार जो कायदा आणला होता आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कापूसाची खरेदी करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता, त्याच्यामध्ये एन.डी. पाटील यांचं योगदान खूप महत्वाचं आहे। खरं तर ते सुरुवातीपासूनच टेकापचे नेते राहिलेले आहेत, कधीही त्याच्याशी तडजोड केली नाही। इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांचा वीज बिलाच्या संदर्भात जो काही लढा सुरू आहे त्याच्यामध्ये एन.डी. पाटील सरांचं नेतृत्व महत्वाचं आहे। एक लोकनेता, एक महाराष्ट्राचा विचारवंत, त्याचबरोबर एक लढवय्या नेतृत्व आज महाराष्ट्राने आणि या देशाने गमावला, अशा प्रकारची आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो। त्यांचे 2 मुलं आहेत, एक अमेरिकेत होता, तो काल रात्रीच कोल्हापुरात पोहोचलेला आहे, आणि दुसरा जो मुलगा आहे तो मुंबईतून कोल्हापुरात आलेला आहे, सरस्वती ॲपल हॉस्पिटलमध्ये। खरं तर आपण पाहतो की 90व्या वर्षापर्यंत त्यांची तब्येत अतिशय ठणठणीत होती, कारण व्हीलचेअरवर बसून देखील एन.डी. पाटील सर आंदोलनाला येत होते आणि ठणकावून सांगत होते, तुम्ही जर अन्याय अत्याचार करत असाल तर आम्ही तुम्हाला गुडघे टेकायला भाग पाडू। एकूणच आपण पाहतो की एक प्रदीर्घ जे आयुष्याचा लढा आहे एन.डी. पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला लढला गेल्याचं पाहायला मिळालं। एन.डी. पाटील सर आज गेले। तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत नेते राजू शेट्टी फोन लाईन वरनं सध्या जोडले गेलेत। राजू शेट्टीजी, काय आपल्या भावना आहेत? मला प्रतिक्रिया कशा द्यायच्या हेच कळत नाही, कारण हा एवढा मोठा धक्का आहे आम्हा सगळ्यांचाच। म्हणजे चळवळीतले काम करणारे आम्ही जे चळवळी आहोत त्या सगळ्यांचा एक आधारवड आमचे भीष्माचार्यच आज आम्हाला सोडून गेले असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आणि त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या जनआंदोलनाची फार मोठी हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रातले चळवळीतले कार्यकर्ते पोरके झालेले। राजू शेट्टीजी, 18 वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते, सहकार मंत्री होते, सीमा प्रश्नी पण त्यांनी बरंच काम केलं, त्या चळवळीचे ते प्रमुख नेते होते। इतकं प्रदीर्घ कार्य, इतका संघर्षमय प्रवास, तुम्ही जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, हा प्रवास कसा होता?
नेहमी संघर्ष आणि संघर्ष करत असताना अपाट मेहनत करण्याची तयारी आहे. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी 6 महिन्यापूर्वी एनडी साहेब आम्ही एक 20 जणांचं आंदोलन करत होतो कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. लॉकडाऊनचे निर्बंध होते, जमावबंदी होती, तरी जमावबंदी झुगारून आम्ही निदर्शनं करायला जमलेलो होतो आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलोय एनडी सरांना कळालं आणि त्यांची तब्येत चांगली नसताना व्हीलचेअरवरून त्या ठिकाणी ते आले आणि त्या आंदोलनामध्ये सामील झाले. एवढी मोठी जिद्द, एवढी मोठी चिकाटी, मेहनत करण्याची, अपार मेहनत करण्याची तयारी, अशी त्यांची ख्याती होती. नक्कीच. धन्यवाद राजू शेट्टीजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि आपल्या भावनांना आपण वाट मोकळी करून दिली त्यासाठी. प्रताप, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. सध्या रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. सध्या काय परिस्थिती आहे? कोल्हापुरात वातावरण कसं आहे? खर तर कोल्हापूरकरांच्यावर मोठा आघात झालाय. कारण आपण पाहतो की एनडी पाटील सर हे कोल्हापुरात येऊन स्थायिक होऊन या ठिकाणी घडले असते तरी त्यांची मातृभूमी ही कोल्हापूर आहे आणि विचारांची खाण म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जात होतं ती आज आपल्यातून खाण निघून गेलेली आहे. त्यांचे विचार कायम कोल्हापूरकरांच्या सोबत राहिलेले आहेत. पण प्रत्येकाच्या मनामध्ये लढवय्या नेतृत्व हरवलं, आंदोलनाचा भीष्माचार्य हरवला. थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सध्या जोडले गेलेले आहेत. विजयजी, तुम्ही देखील कोल्हापुरात पत्रकारिता करत होतात तेव्हा एनडी पाटलांशी तुमचाही बऱ्यापैकी परिचयाला संपर्कात होतात. काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत? खरं तर महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय. कारण 7 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एनडी पाटील सर सक्रिय होते. म्हणजे गेल्या 4 दशकात मी बघतोय महाराष्ट्रातला परिवर्तनाच्या चळवळीतला एकही लढा एनडी पाटील यांच्या पाठिंब्याशिवाय पुढे जाऊ शकलेला नाही. म्हणजे अगदी नागपूर किंवा विदर्भातल्या छोट्याशा गावापासून कोकणापर्यंतच्या कुठल्याही लढणाऱ्या छोट्या चळवळीसाठी एनडी पाटील आपल्यासोबत आहेत ही खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट असायची. आणि एकूणच महाराष्ट्रातली सगळी जी पुरोगामी चळवळ आहे, परिवर्तनाच्या ज्या काही लढाया झाल्या त्या सगळ्या लढायांना बळ देण्याचं काम एनडी पाटलांनी केलं. आणि एनडी पाटील हा या अशा सगळ्या चळवळींचा फार मोठा आधार होता. त्यामुळं गेले काही दिवस एनडी पाटील सर अंतरुणावर होते, पण तरी सुद्धा एनडी पाटील सर आहेत ही फार मोठी दिलाशाची गोष्ट होती, फार मोठी आधार देणारी गोष्ट इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या चळवळींना होती. म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं चेअरमन म्हणून गेलेलं काम, म्हणजे शिक्षण क्षेत्रात किती सचोटीनं काम करता येतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या चारित्र्यशील शिक्षण संस्थेची निर्मिती केली त्याच संस्थेचं तेवढ्याच उत्तम रीतीनं काम पाहणं ही फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. सहकार मंत्री म्हणून त्यांनी कापूस एकाधिकार योजना जी राबवली त्या योजनेसाठी राज्याचे मंत्री म्हणून अगदी दिल्लीपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने लढा झाला हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये एनडी पाटला फार मोठा आधार होता. म्हणजे गेल्या 2 वर्षातला त्यांच्या प्रकृतीचा जर भाग सोडला तर त्याच्या आधी एनडी पाटील सर हाच सीमा चळवळीचा मुख्य आधार होता आणि एनडी पाटील सरांच्या जीवावरच सीमा प्रश्नाची चळवळ मोठ्या प्रमाणावर जोरात सुरू होती दिसतं. म्हणजे असं एकही लढ्याचं क्षेत्र नाही जिथं एनडी पाटलांचा स्पर्श झाला नाही. कोल्हापूरचा टोलचा लढा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या आणि गोविंदराव पानसरेंच्या अण्णांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाटील सर अध्यक्ष होते. म्हणजे किती गोष्टी सांगाव्यात त्यांच्या संदर्भात आणि किती संस्थांशी त्यांचा संबंध होता. म्हणजे फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं एनडी पाटील सरांच्या जाण्यामुळे. नक्कीच. धन्यवाद विजय चोरमारेजी, आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली झी 24 तासकडे यासाठी. सकाळ ग्रुपचे ग्रुप एडिटर श्रीराम पवार सध्या आपल्या संपर्कात आहेत. श्रीराम पवारजी, काय भावना आहेत? एनडी सह जाण्याचा खूप मोठा धक्का महाराष्ट्राला आहे. त्यांचं वय खूप झालं होतं, 90 पार केली होती, ते आजारी होते. सगळं जरी काय असलं तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोक चळवळींचा मागच्या 50-60 वर्षातल्या चळवळींमधला त्यांचा सहभाग आणि लोक चळवळीचा भीष्माचार्य असं त्यांचं आजच्या महाराष्ट्रातलं स्थान होतं. असा माणूस जाणं हा महाराष्ट्राचा आणि एकूणच चळवळींचा खूप मोठा
लॉस आहे असं म्हणता येईल. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला, त्याची संधी खूप सांगता येईल. आंदोलनातला सहभाग, त्यांचं शिक्षणातलं काम, सीमा प्रश्नाचं त्यांनी दीर्घकाळ केलेलं नेतृत्व, या सगळ्यासाठी एनडी लक्षात राहतीलच. पण मला वाटतं की आजच्या कॉन्टेम्पररी परिस्थितीत, आता असलेल्या वातावरणामध्ये एनडी सरांचं असणं खूप महत्वाचं होतं. ते एका गोष्टीसाठी होतं की ते विचारांच्या बाबतीत अतिशय स्पष्ट होते आणि एकनिष्ठ होते. त्यांचा मूळ विचार मार्क्सच्या तत्वज्ञानाशी जोडला होता. पण त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचं जे महाराष्ट्रातलं विचाराचं संचित आहे, या दोन्हीचा उत्तम समन्वय एनडी सरांच्या विचारात, कृतीत आणि आंदोलनात सगळीकडे आपल्याला दिसेल. त्या अर्थानं ते त्यांचं जाणं खूप धक्कादायक किंवा खूप मोठा लॉस आहे. याचं कारण आता जी लढाई या देशामध्ये सुरू आहे, ज्या दोन नॅरेटिव्ह मधला संघर्ष आहे, त्यातल्या सर्वसमावेशक नॅरेटिव्हचं नेतृत्व करण्याची क्षमता, त्याला आधार देण्याची क्षमता असलेले खूप कमी नेते किंवा खूप कमी विचारवंत उपलब्ध आहेत. एनडी सर त्याचे आधार म्हणता येतील असं त्यांचं स्थान होतं. त्या अर्थानं खूप मोठा धक्का महाराष्ट्राला आहे. नक्कीच, धन्यवाद श्रीराम पवारजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. लढवय्या नेता हरपला, ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील यांचं निधन झालंय. प्रताप, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. प्रताप, अंत्यविधी कधी होणार आहेत त्याबाबत काही माहिती मिळाली आहे का, आणि या पुढे त्यांचं पार्थिव कुठे ठेवण्यात येणार आहे याबाबत काही माहिती मिळाली आहे का? सध्या आपण पाहतोय की मेडिकल बुलेटिन जे आहे शेवटचं थोड्या वेळात जाहीर होईल आणि त्याच्यानंतर सरांच्या बाबतीत नेमकं अंत्यसंस्कार कुठे केले जाणार याच्या बाबतीतली चर्चा जी आहे ते नातेवाईक आणि त्याचबरोबर शाहू शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत ते करतायत. एकूणच आपण पाहतो की खरं तर आपण पाहतो की इंडिपेंडंट सरांची काय इच्छा होती ते कुठे वेळ बोलून दाखवतील. पण दुसरीकडे शाहू कॉलेज म्हणून जे कोल्हापुरातलं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून देखील सरांचं एक वेगळं काम सुरू होतं. त्याच्या पटांगणात करण्याची शक्यता नाकारता येतं. पण सध्या कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. पण एकूणच आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा ओढा जो आहे तो कोल्हापूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रवाना झालेला आहे. कारण आपण पाहतो की विचारांची बैठक आणि बैठकीवर प्रेम करणारा, एनडी सरांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्याचबरोबर सीमा भागात आहे आणि तो सर्वजण येईपर्यंत कशा प्रकारचं नियोजन करता येईल या दृष्टीने आता प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण एक मोठा आघात महाराष्ट्रावर आणि देशावर झालेला एक मोठा विचारवंत आज आपण गमावलाय अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतं. एकूणच आपण पाहतोय की कधीपर्यंत अंत्यविधी होईल हे अद्याप सांगता येत नाही, पण काही वेळातच ते स्पष्ट होईल. प्रताप, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याबाबत काही माहिती मिळू शकली आहे? त्याबाबत काही प्रतिक्रिया समजल्या आहेत? खरं तर आपण पाहतो की एक वेगळं रसायन जे आहे एनडी सरांचं ते प्रत्येकाला अनुभवायला पाहायला मिळालंय. खरं तर सरकारी अधिकाऱ्यांपासून, राजकारण्यांपासून, विद्यार्थी जसतल्या कार्यकर्त्यांपासून सर्वांची एनडी सरांचं नातं जे होतं ते वन टू वन होतं. कारण कुणालाही ते कमी जास्त समजत नव्हतं. प्रत्येकाशी परखड मत मांडत होतं. एनडी पाटील सर ज्या वेळेला रूम मध्ये त्यांच्या आताच्या रुईकर कॉलनीच्या घरात असायचे त्यावेळेला सुद्धा कुणी जरी भेटायला आलं, माई म्हणजे एनडी पाटलांच्या मिसेस सरोजिनी त्या देखील म्हणायच्या की सर पलीकडच्या रूम मध्ये आहेत. म्हणजे बाहेरच्या बाजूला सरांची रूम होती. त्यामुळे कुणालाही ऍक्सेस त्या ठिकाणचा कमी नव्हता. त्यामुळे प्रत्येकाचा एक मोठं छत्र आपला हरवलेला आहे. विचारांचा एक मोठा पगडा असणारा व्यक्ती आज आपल्यातून निघून गेलेला आहे आणि सत्तेच्या विरोधात किंवा सत्तेचा माज असणाऱ्या लोकांच्या विरोधात लढणारा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. ती मोठी शिकवण आपल्याला ही परंपरा जी आहे ती कायम ठेवावी लागेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. पण एनडी गेले ही गोष्ट अनेकांना आघात आणणारी आहे असं आपल्याला प्रताप, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ सध्या जोडले गेलेले आहेत. हसन मुश्रीफजी, आपल्या काय भावना आहेत? नाही, महाराष्ट्राचे थोर विचारवंत ज्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचाराचा जप केला अशा एका महान नेत्याचा आज अंत झाला. मनापासून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. जे एन.डी. पाटील साहेबांनी सीमा प्रश्नासाठी असेल, शेतकरी, कामगार, गरीब, दीन दलित यांच्यासाठी आपले आयुष्यभर त्यांनी चळवळ उभी केली. 90व्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर ते रस्त्यावर उचलून संघर्ष करत होते. त्यांची भाषणं, त्यांची ते अभ्यासपूर्ण वक्तव्य, लहान आम्ही हायस्कूल शाळेमध्ये असताना सुद्धा आम्ही त्यांचे ते ऐकायला जात होतो. इतका सगळ्याशी प्रगाढ त्यांचा संपर्क होता.
त्यांचं ज्ञान होतं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतका मोठा त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि शेतकरी कामगार पक्षात ते होते. आजच्या राजकारणाला एक धडा त्यांच्या निमित्त निश्चित मिळेल. सत्तेसाठी इकडे तिकडे करणारी जी मंडळी असतात ते सत्ता मिळो अगर न मिळो, आपण ज्या पक्षात आहोत त्या आयुष्यभर त्या पक्षाची इमान इतबारची सेवा केली. कुठल्याही तत्वाशी कधी त्यांनी आपल्यात तडजोड केली नाही आणि आजपर्यंत शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. अशा एका थोर नेत्याचं आज निधन झालं. मी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. नक्कीच धन्यवाद हसन मुश्रीफजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. एन.डी. पाटील यांचा आपण अल्पपरिचय पाहूयात. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग. 1948 पासून शेतकरी कामगार पक्षात सक्रिय. पुलोत सरकारमध्ये ते सहकार मंत्री होते. कापूस एकाधिकार खरेदी योजनेचे पुनरुज्जीवन त्यांनी केलं. महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य होते. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रताप, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? घर तर ही बातमी आहे ती कानावर पडल्यानंतर प्रत्येक जण अक्षरशः मोठ्या प्रमाणात दुःखी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रत्येक जणाचा ओढा जो आहे तो आपण पाहतो की ऍपल सरस्वती हॉस्पिटल ज्या ठिकाणी एन.डी. पाटलांची प्राणज्योत मालवली आहे त्या ठिकाणी पोहोचताना दिसतंय. पण एकूणच आपण पाहतोय की एक मोठा वडीलधारी व्यक्ती, आंदोलनाचं नेतृत्व करणारा भीष्माचार्य आणि त्याचबरोबर कष्टकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणारं कंटूर नेतृत्व आज महाराष्ट्रानं गमावलेलं आहे. महाराष्ट्र पोळका झालेला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. पण आपण पाहतो की एन.डी. पाटलांची जी व्याप्ती आहे ती जर पाहिली तर सीमित करण्यासारखी नाही आहे. कोणत्या आंदोलनाचं नेतृत्व एनडीने केलं नाही असं नाहीये आणि त्याचबरोबर एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व एन.डी. पाटील सरांनी हातात घेतलं म्हणजे तो प्रश्न तडीस जाणार हे जवळपास निश्चित असायचं. कारण एन.डी. पाटील सर आंदोलनाचं नेतृत्व करत असताना, संघर्ष करत असताना कुठंही तडजोड करत नव्हते. प्रताप, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत मंत्री सतेज पाटील सध्या जोडले गेलेले आहेत. सतेज पाटीलजी, आपली काय भावना आहे? राज्याचा या ठिकाणी हा अति दुःख आम्हाला आहे आणि कोल्हापूरवासी म्हणून कोल्हापूरचा सीमा, कर्नाटकचा सीमा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न असेल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा संघर्ष चालू होता. गेले काही दिवस ते तब्येतीनं खालावले, दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. आम्हाला अपेक्षा होती त्यातून ते बाहेर येतील, परंतु दुर्दैवानं ते आमच्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. त्याचबरोबर उद्या सकाळी त्यांचं अंतिम दर्शन आणि दुपारी कदाचित अंत्यसंस्कार अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे. सर्व कुटुंबीय बसून त्याच्यावर चर्चा करतील. अनेक तासाभरात त्याचा निर्णय आहे या ठिकाणी. नक्कीच धन्यवाद सतेजजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. 93व्या वर्षी अखेरचा श्वास एन.डी. पाटील यांनी घेतलाय. आपलं सारं आयुष्य तळागाळातल्या माणसांसाठी एन.डी. पाटील यांनी खर्ची घातलं. प्राध्यापक एन.डी. पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील लढवय्या नेता अशी त्यांची ओळख होती. वयाच्या 93व्या वर्षी एन.डी. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील यांचं निधन झालंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन सध्या आपल्या संपर्कात आहेत. उल्काजी, तुम्ही एन.डी. पाटील सरांबरोबर काम केलं होतं. कसा होता हा प्रवास आणि काय भावना आहेत? अतिशय सच्च, लढवय्या आणि झुंजार नेतृत्व होते. बोलायला शब्द पण सुचत नाही. चळवळीचं अतिशय खंबीर आणि सच्च नेतृत्व आज हरवलंय. राजकारणामधलं असं नेतृत्व अतिशय दुर्मिळ
आणि अशी एक पिढी जी मूल्याधिष्ठित स्वच्छ काम करणारी, नेतृत्व देणारी आणि कोणतंही कॉम्प्रोमाइज न करता, कोणतेही राजकीय डावपेच न खेळता सत्यासाठी उभे राहणारं अशी जी ज्येष्ठ नेत्यांची फळी होती, त्यातनं शेवटचा दुवा निखळला असं म्हणावं लागेल. आणि आम्हा सर्वांसाठी गेली अनेक वर्ष प्राध्यापक एन डी पाटील हे वेगवेगळ्या चळवळीमध्ये नेतृत्व सातत्याने देत आलेले आहेत. तो शेतकऱ्यांचा लढा असो, शेतमजुरांचा असो, आदिवासींचा असो, असंघटित कामगारांचा असो, या सर्व प्रश्नावर सातत्याने अतिशय प्रामाणिकपणे आणि झुंजारपणे बरोबर उभं राहणारं असं हे नेतृत्व होतं. आणि अतिशय विरळ, अतिशय दुर्मिळ असं त्यांच्या प्रत्येक लढ्यातला त्यांचं जे योगदान आहे ते राहिलेलं आहे. रायगडमध्ये अनेक लढ्यांचं नेतृत्व त्यांनी केलं. खरंय, महाराष्ट्राची एक मोठी हानी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. धन्यवाद उल्काताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे